भाजपा चेंबूर मंडल अध्यक्ष राहुल वालंच और संतोष मराठी का जन्मदिन सेवा के रूप में मनाया गया। इसी के अंतर्गत लोगों के स्वास्थ्य को ध्यान में रखकर चेंबूर स्वास्थ्य पार्क के अंकुर नर्सरी में ओपन जिम का लोकार्पण किया गया। इसका उद्देश्य है कि वरिष्ठ नागरिक और छोटे बच्चे भी इस ओपन जिम का फायदा उठा सकें और अपना स्वास्थ्य ठीक रख सकें। चेंबूर मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय राहुलजी वाळंज साहेब, मी मगाशीच तुम्हाला इथे सर्वांना सांगितलं ज्येष्ठ नागरिकांना की आज जी मी उभी आहे त्यांनी मला तिकीट दिलं, माझ्यासाठी मला पक्षात प्रवेश करून दिलं आणि मला निवडून सुद्धा त्यांनी आणलं। आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि संतोषच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या मार्गदर्शनानुसारच आज हे इथे साहित्य आपण लावत आहोत। त्यांनी सांगितलं जिथे जिथे आपल्या लोकांना गरज लागेल तिथे तुम्ही काम करा। आणि मला माहिती आहे की चेंबूरमध्ये माझ्या वॉर्डमध्ये जीही कामं चालतात ती मी त्यांना विचारून करते आणि ते स्वतः साहेब मला नेहमीच मार्गदर्शन करतात म्हणून मी त्यांचं खूप खूप आभार मानते। त्याचप्रमाणे संतोष माझा मुलगा आहे, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आणि त्याचाही उद्देश आहे तेवढी राहुलबाईंचा माझा सर्व स्वास्थ्य पार्क संबंधात चेतना सीमा सन्माननीय अध्यक्ष चेंबूरचे सन्माननीय अध्यक्ष राहुलजी वाळंज साहेब यांचा वाढदिवस 26 तारखेला आहे आणि संतोष मराठे यांचाही वाढदिवस 26 तारखेला आहे। परंतु स्वास्तिक पार्कच्या लोकांची एक मागणी होती की इथे आम्हाला हे गार्डन आहे परंतु गार्डन मध्ये जिमचं साहित्य नाहीये। तर इथे जैन जी असतील आणि चेतनाताई आणि स्वास्तिक पार्कच्या सर्वच लोकांची मागणी होती। त्यांनी लेटर सुद्धा दिला की आम्हाला इथे जिमची जर साहित्य तुम्ही लावून दिलं तर आम्हाला याचा उपयोग करता येईल। ज्येष्ठ नागरिक आहेत ते डायमंड गार्डनला सांडू गार्डनला जाऊ शकत नाही, इथल्या इथे फिरतील आणि बाहेर जर तुम्ही पाहिलं रोडवर तर दोन्ही बाजूनी गाड्या असतात, त्यांना यायला जायला सुद्धा त्रास होतो। तर त्याच्यामुळे ते म्हणाले आम्ही गार्डन मध्ये वॉकिंग करू शकतो, आम्हाला साहित्य लावून द्या। तर त्या अनुषंगाने राहुलबाईजींचा वाढदिवस आणि संतोष मराठेंचा वाढदिवस ह्या दोन्ही एकत्र औचित्य साधून आज इथे जिमचं साहित्य लावण्यात आलेलं आहे। हा तुम्ही सांगितलं तर इथे 3 बूथ आहेत स्वास्तिक पार्कचे आणि 3 बूथच्या लोकांना म्हणजे सिद्धार्थ कॉलनीचे ते 15 बूथ आहेत। परंतु ह्या साईडचे चंद्रोदय असू दे, मकवाना असू दे, शिवाजीनगर असू दे, स्वास्तिक फेडरेशन असू दे, ह्यांना इथलचे 3 ते 4 बूथला ह्या लोकांना इथं फायदा होणार आहे। आणि बाजूनी साईड ट्रॅक पाहिजे नाही तर ते मी इंजिनियरला बोलून उद्याच पाठवेल आणि कसं ते साईड ट्रॅक आपल्याला करता येईल ते सुद्धा आम्ही करून घेऊ। संतोष ने अपनी खुद की कंपनी खोली है संतोष युवा प्रतिष्ठान, तो वो हिसाब से वो हर साल उसके बर्थडे के दिन कुछ ना कुछ अलग करता है। गए साल में भी उसने 5 बच्चे लोग को दत्तक लिया था, उनके स्कूल का जो भी है खर्चा वो करता था। ये टाइम उन्होंने ऐसा किया कि इधर स्वास्तिक पार्क के लोगों के लिए हम लोग जिम बिठाएंगे। तो हमने राहुल भाई से बात की, राहुल भाई के मार्गदर्शन अनुसार हम लोग काम करते हैं। तो राहुल भाई से बात की के राहुल भाई ने बताया कि अच्छी बात है तो ये कर दीजिए। तो ये काम उसने अपने खुद के फंड से कंपनी से किया है। बेटे को शुभेच्छा देने की एक ही बात है, बेटा तो बेटा है लेकिन वो सेवा करता है तो उसका अभिमान तो माँ बाप को होता है। तो ऐसा ही बेटा सबको मिले और उसके हाथ से जितनी चाहिए उतनी सेवा घड़नी चाहिए। भगवान उसे भला आयुष्य तो दे देगा लेकिन सेवा करनी बहुत जरूरी बात है। मराठी परिवार सेवा के लिए तत्पर रहता है, इसके लिए वो गुण भी हमारे गुण माँ बाप के गुण भी उसमें आए हैं, ये देखकर बहुत अच्छा लगता है। स्वास्तिक पार्क मध्ये अनेक रहिवाशांची अनेक वर्षापासूनची मागणी होती। या ठिकाणी हे जे अंकुर नर्सरी आहे या ठिकाणी जिमची व्यवस्था व्हावी। एकमेव असं स्वास्तिक पार्क मधलं हे गार्डन वाचलेलं आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा नव्हती। लोकांची मागणी होती की या ठिकाणी आम्हाला साफसफाई करून त्याचं सुशोभीकरण करून या ठिकाणी आम्हाला जिमची उपकरणं लावून द्यावीत आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी जिमची उपकरणं लावून द्यावीत लहान मुलांच्या ऐवजी। कारण आपण बघितलं की स्वास्तिक पार्क या रहिवाशांना इथून आपल्याला पुढे जॉगिंगसाठी जायचं, चालायसाठी जायचं किंवा काय उपकरणाचा उपयोग करून घेण्यासाठी आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने उपयोग करण्यासाठी डायमंड गार्डन हे एकमेव असं ठिकाण आहे की ज्यात ही सगळी सुविधा आहे। आणि हे डायमंड गार्डन आहे ते स्वास्तिक पार्क पासून 1.5 ते 2 किलोमीटरवर असल्यामुळे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना जाणं कठीण असतं आणि रोज त्यांना जाणं आणि प्रवास आता सध्याच्या वाहतुकीत आपण बघितलं की
ट्रॅफिकचा फार मोठा प्रश्न चेंबूरमध्ये, वेगवेगळी कामं मेट्रोची चालू असल्यामुळे ही सगळी परिस्थिती असताना ज्येष्ठ नागरिकांना चालत जाणं कठीण व्हायचं आणि म्हणून इथे या ठिकाणी राहुलभाई वाळंज आमचे चेंबूर विधानसभेचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष आहेत, त्यांचा वाढदिवस आणि संतोष मराठे या दोघांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अत्यंत चांगला असा विचार केला की अशा आपण जे वाढदिवस साजरे करतो सध्या केक कापणं आणि बाकी सगळ्या ओल्या सुक्या पार्ट्या आपण बघतो की समाजात ते सगळे विकृती अशी होत आहे. खरं म्हणजे आपल्या ह्याच्यात संस्कृतीत केक कापून मेणबत्ती विझवणं वगैरे, दिवे विझवणं ही आपली संस्कृती नसताना सुद्धा या ठिकाणी आपण वेगळं काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून जो काही खर्च असा ओल्या सुक्या पार्ट्या किंवा केक कापण्यात होतो तो खर्च सत्कारी लागावा, लोकांच्या कामासाठी, जनतेच्या हितासाठी त्याचा उपयोग होईल अशा प्रकारे त्याचं नियोजन व्हावं आणि म्हणून या ठिकाणी संतोष मराठे यांच्या वतीने राहुलभाईच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी लोकोपयोगी असं जिमची उपकरणं, जो होणारा खर्च वाढदिवसासाठी आहे तो खर्च वायफळ न घालवता तो त्याचा लोकोपयोगी लोकांच्या हितासाठी खर्च करणं हा त्यातला मुख्य उद्देश हे खरं म्हणजे अनुकरणीय आहे. हे समाजाला पुढे उदाहरण म्हणून बनणारा हा कार्यक्रम आज संतोष मराठे आणि राहुलभाईच्या वाढदिवसानिमित्त झाला. निश्चितपणे त्या दोघांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांनी एक करून दिलंय स्तुत्य उपक्रम आहे. बरेच दिवसांचा माझा त्यांच्या पाठोपाठ म्हणजे संपर्क होता की काढून द्या, काहीतरी करून द्या सिनियर सिटीजनला किंवा जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी. इथे कुठलंही सुविधा नाही, व्यायामाची नाही, चालण्याची नाही असेल. आणि नशिबाने स्वस्तिक पार्कमध्ये 4 मोठी गार्डन प्लॉट आहेत, पण डेव्हलप एक झालं होतं ते बंद पडलं कारण त्याला फंडिंगच झालं नाही. त्यामुळे ते 1.5 वर्षानंतर बंद पडलं. तिथे आता जंगल झालंय. बाकीची मोठमोठी गार्डन ते हे वाचलंय. एक तर नर्सरीला आम्ही अर्ध दिलेलं आहे, ते दोन्ही याचं बघतात, त्यामुळे थोडं वाचलंय. आता प्रश्न होता तिथे की वॉकपाथ चांगला करायचा, काही इन्स्ट्रुमेंट लावायची आणि लहान मुलांना खेळण्यासाठी काहीतरी इन्स्ट्रुमेंट याच्या दृष्टीने मराठ्यांच्या पाठीवर मी बरेच दिवस लागलो होतो. त्यांनी मग हे वाढदिवसाचं एक निमित्त त्यांना मिळालं. त्या दोघांच्या ह्याच्याने त्यांनी एक 4 इक्विपमेंट लावून दिलेत. अजून 2-3 म्हणाले. याचा रिस्पॉन्स कसा आहे की लोक कसा याचा उपयोग करतात का दुरुपयोग करतात असं ते मी बघेन. आणखीन वाटलं तर आणखी लावेन. आणि आज अशा त्यांनी मला म्हणजे ॲश्युरन्स दिलं, म्हणजे गॅरंटी दिली की हा पाथ मी नक्की करून देईन तो. आणि या पावसामुळे तो चालू करता आला नाही, पण आता त्या उद्या एक सिव्हिल इंजिनियर पाठवून त्याच्याकडनं सर्वे करणार आहेत आणि हा लवकरात लवकर होईल. इलेक्शन डिक्लेअर व्हायच्या आधी याची हे मी बघीन. जे काय केलंय ते मी चालवू शकतो, मैल चालतो. त्यामुळे मला डायमंड गार्डनला जाऊन व्यायाम करणं काही कठीण नाही. मी रेग्युलर तिथेच जाऊन व्यायाम करतो. ते बाकीच्यांना शक्य नाही, स्पेशली जे सिनियर सिटीजन, वरिष्ठ नागरिक, बायका आणि पुरुष, पण त्यांना शक्य आहे. मग त्यांच्यासाठी काय करतात, असे इन्स्ट्रुमेंट लावलेले आहेत की जे आता एक सायकल आहे. आपण आपल्या एका वयामध्ये सायकल चालवतो, नंतर मग सायकल चालवायचा कधी वेळच येत नाही. तर त्यांना सायकल चालवता आला पाहिजे म्हणून या 2 सायकल घेतलेत. एक हे व्हील घेतले ज्याच्यामुळे कमरेचा व्यायाम करता येतो. तिसरं एक आहे त्याच्यामुळे पायाचा करता येतो. याच्यामध्ये अजून काही ॲडव्हान्स हे आहेत टेक्निक, ते आम्ही बघू 2-3 याच्यात ते लावून घेऊ. पण मुख्य मला हा रस्ता करायचा आहे आणि तो मी फॉलोअप करून तो लवकरात लवकर करून घेईन. आणि आपण पण याला प्रसिद्धी द्याल अशी मी अपेक्षा करतो. त्यामुळे कारण आपलं जर का सहकार्य नसेल ना तर काही गोष्टी होत नाहीत. तर त्यामुळे तुम्ही ते करून द्याल, हे करा आणि हा रस्ता लवकरात लवकर कसा होईल याच्यासाठी आम्हाला सहयोग करा. धन्यवाद. स्वागत या गार्डनमध्ये. सर्वप्रथम मी आणि यांची देखभाल करणं वगैरे गरज आहे, परंतु ते मैदान आणि गार्डन हे सुशोभित करणं पुढची गोष्ट आहे, पण ते टिकवणं हे जास्त महत्त्वाचं होतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी जे काही करता येईल ते आशाताई करतच आहेत. कारण आशाताईंच्या कार्यक्रमामध्ये नेहमीच खुर्च्या कमी पडतात. आज पण या कार्यक्रमात बघत आहात की आशाताईंचा कार्यक्रम म्हणजे हाऊसफुल होत नाही तर खुर्च्या खूपच कमी पडतात. आणि त्यांनी सांगितलं तिकीट वगैरे मिळतील असं काही नाही, तर तेवढ्या कॅपेबल होत्या. मला वाटतं सरकारने योजना आत्ता आणली लाडकी बहीण, पण आम्ही 2017लाच लाडकी बहीण योजना आणून आपण सगळे सहकार तिथे करत असतात. विशेष आभार संतोष मराठे तिथे त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांनी हा खर्च केलेला आहे आणि वाढदिवसानिमित्त हे इक्विपमेंट आपल्याला उपलब्ध करून दिले आहेत.
जो तो आपला नगरसेवक फंड वापरत असतो, परंतु नगरसेविकेचा मुलगा आहे आणि स्वतःच्या कंपनीच्या खर्चातून हा खर्च केलेला आहे। आज पण आपण जेवढे नगरसेवक आमदार जे बघता ते गव्हर्नमेंटच्या फंडातूनच वापरत असतात, त्यांचा फंड त्यांचा वापरला जातो, परंतु स्वतःच्या खिशातून खर्च करणारा एक मराठी एकमेव कुटुंब या चेंबूरमध्ये आहे ज्यांनी स्वतःच्या खर्चाने हे सगळं केलेलं आहे। त्या पुन्हा एकदा संतोष मराठेंचे आभार मानतो। सुभाष मराठे असतील, संतोष मराठे, आशाताई मराठे, तुझं गार्डन आजचे मराठी गार्डन आहे, परंतु ते नावाला गार्डन मराठी आहे, परंतु या चेंबूरमध्ये 152 वॉर्डला मराठ्यांचं कार्य खूप मोठं आहे आणि मला वाटतं तो थोड़े दिवसांनी 152। सबसे पहले अभिनंदन और आभार व्यक्त करता हूँ आशाताई मराठी जी का और संतोष मराठे, जिन्होंने अपनी खर्चे से ये जिम की उपकरणें यहाँ पे लगाई है। आप देखेंगे कि डायमंड गार्डन सबसे बड़ा गार्डन है जहाँ पे सब इक्विपमेंट है, मगर यहाँ पे ज्येष्ठ नागरिक भी सरस्वती में रहते हैं तो उनको स्वस्तिक से डायमंड गार्डन जाना पड़ता है 1.5 किलोमीटर। तो वही ध्यान में रखे संतोष जी ने ऐसा सोचा कि अंकुर नर्सरी का गार्डन है जहाँ पे ये इक्विपमेंट लगने चाहिए, जबकि यहाँ से पब्लिक को वहाँ गार्डन तक जाने की जरूरत नहीं पड़े। आप देखेंगे अभी इसका काम सुशोभीकरण का चालू हो गया है, तो जॉगर स्ट्राइक बनने वाला है, लाइट लगने वाली है और ये एक अच्छा मैसेज है बर्थडे की इसमें कि कुछ अच्छा काम करो और लोगों का सेवा करो। यह राजनीतिक न होकर के यह कार्यक्रम पूरी तरीके से सामाजिक है, यहाँ के स्थानीय लोगों के लिए यह कार्यक्रम है, इसलिए मैं 2 शब्द और